नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 4 जून 2026 शेतामध्ये. तर या ठिकाणी येऊन शेतकऱ्याला एक अंदाज जाणार आहे. आजच्यानं कंप्लीट 4-5-6 म्हणजे 4 दिवस पाऊस राहिलेला आहे. ज्यांची कामं असेल तर तुम्ही रोटायटर करून घ्या. राज्यामध्ये मात्र मी पहिल्यापासूनच म्हटलो होतं 7 ते 14 मध्ये राज्यात मान्सूनचा पाऊस येणार आहे. तर केरळला देखील मान्सून सक्रिय झाला आणि पुढं प्रवासाकडे निघालेला आहे. त्याच्यानंतर आता ते महाराष्ट्राकडे येणार आहे. मात्र 7 तारखेपासून काही भागात 7ला सुरुवात होईल, दक्षिण महाराष्ट्राकडे पुन्हा 8ला पुढं सरकल, 9ला पुन्हा आणखी पुढं सरकल, असं सरकत पुढं सरकणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व मग 14पर्यंत महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये मान्सून दाखल होईल, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर 7 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत राज्यात बऱ्याच भागामध्ये मान्सून व्यापलेला दिसेल, म्हणून हे देखील लक्षात यायचं. पण राज्यात काय झालं की बराच प्रसार माध्यमातून म्हणतात की यावर्षी दुष्काळ पडणार आहे. तर तुम्हाला सांगतो, दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. पाऊस थोडाफार कमी राहील, पिकं चांगले येतील. मात्र परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार आहे. त्याच्यामुळे दोन्ही पिकं येणार आहे, रब्बी येणार आहे आणि खरीप पण येणार आहे. त्याच्यामुळे ही शेतकऱ्यासाठी सर्वप्रथम आनंदाची बातमी. पण काय झालं, बऱ्याच प्रसार माध्यमातून म्हणतात की दुष्काळच पडणार आहे. तर तुम्हाला हे सांगत असताना सांगू इच्छितो, यावर्षी पावसाचं जेमतेम सरासरीचं प्रमाण सांगतो कसं पडणार आहे. जूनमध्ये थोडाफार कमी पडेल, पेरण्या होतील, म्हणजे पेरण्या 2 टप्प्यात होतील. एक होतील 7 ते 14 मध्ये होतील आणि नंतर काय होईल 20 ते 30च्या दरम्यान एक पेरणीचा टप्पा राहील. आणि त्याच्यामधून जर काही शेतकरी कोणाची वापसा नसली उरली तर मग 10 जुलै ते 15 जुलैमध्ये तिसरा टप्पा राहील. म्हणजे असे 3 टप्पे पेरणीचे राहणार. पहिल्यापासूनच मी सांगतो, म्हणजे 7 ते 14 मध्ये ज्यांच्याकडे ईदभर ओल गेली तर ते पेरणी करते. आणि त्याच्यानंतर 20 ते 30 मध्ये जिथं पाऊस पडला त्यांच्याकडे ईदभर ओली की ते पेरणी करते. आणि त्याच्यातून जर काही पाऊस नसला, ट्रॅक्टर नाही भेटलं, डिझेल नाही भेटलं, त्याच्यामुळे जर उरल्या तर 10 जुलै ते 15 म्हणजे असे 3 टप्पे पेरणीचे होते. पण शेतकऱ्याला सर्वप्रथम सांगतो, तुम्ही काय करा, पाऊस पडल्याच्या नंतर शेतामध्ये कुदळ घेऊन जा. आणि कुदळ घेऊन झाल्याच्या नंतर तुमच्या जमिनीमध्ये काय करा, अशी ईदभर ओल गेली, अशी ईदभर की कधी पेरणी करू शकतात. मग काय होतं ना, शेतकरी काय करतात, हे 4 बोट ओल गेली की त्याच्यावर पेरणी करतात आणि तुमची पेरणी फेल जाते. म्हणून चांगली ईदभर ओल गेल्याच्या नंतर, पेरल्याच्या नंतर महिनाभर जरी पाऊस नाही आला तर ते तुमचं पीक उगवतं आणि ते ताशी देखील लागतं. पण शेतकरी त्या भागामध्ये अशी म्हणजे आम्ही असं करतो, पाऊस पडला की आधी शेतात जातो तर जमिनीची ओल तपासतो किती गेली आणि तेव्हाच आम्ही पेरणीचा निर्णय घेतो. म्हणून माझं म्हणणं, शेतकऱ्यांनी पेरणी करत असताना स्वतःचा निर्णय स्वतःच घ्या. स्वतः शेतकरी खूप हुशार असतो, कारण की त्यांना आतापर्यंत त्याची जीवनच शेतीवर, म्हणून त्यांना पेरणी करायची की नाही ते ठरवतो. म्हणून हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर काय झालं की आता हे जे पाऊस आहे 7 तारखेला काय होईल, सुरुवात मात्र इकडून दक्षिण महाराष्ट्राकडून होईल. म्हणजे कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, पुणे जिल्हा, त्याच्यानंतर इकडं अहिल्यानगर जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, ह्या पट्ट्यामध्ये काय होईल, दक्षिण भागाकडून यावेळेस पाऊस येणार आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, ज्या वर्षी ना दक्षिणेकडून मान्सून येतो, मुंबईकडे ना जाता जर मधातून शॉर्टकट आला तर त्याच्यामध्ये काय होतं, बीड जिल्ह्याला एक जास्त पाऊस पडतो, अहिल्यानगरला एक जास्त पडतो, त्याच्या जालना जिल्ह्याला एक पडतो, परभणीला पडतो, नांदेडला पडतो, लातूरला पडतो, धाराशिवला पडतो, सोलापूरला पडतो, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे ह्या भागात मग जास्त पडतो. पण हे जे पाऊस जर मुंबईकडून तिकडे गेला तर मग ते काय होतं, उत्तर महाराष्ट्राकडे जास्त पडतो. आणि हे जे बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, अहिल्यानगर ह्या भागाला कमी पडतो. पण यावर्षी ह्या बीड जिल्ह्याला, अहिल्यानगरसाठी खूप आनंदाची बातमी, यावर्षीमध्ये दक्षिणेकडून मान्सूनमध्ये येईल. आणि पुढं न जाता मधातूनच कट हाणल्यामुळे काय होईल, तुमच्या भागाची पेरणी लवकर लागेल. त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात देखील काय होणार आहे, हे पाऊस काय होणार, असा खालूनच म्हणजे दक्षिणेकडून असा पुढं सरकत येणार आहे. आणि ते फक्त काय होईल, थोडा नंदुरबार जिल्ह्यासाठी, धुळे जिल्ह्यासाठी थोडाफार कमकुवत राहील. पण त्यांना देखील काय होईल, ते मान्सून पुढं आल्याच्या नंतर त्यांना मात्र रिमझिम पाऊस त्यांना जी सुरू राहील. इकडे पाऊस सुरू झाल्यानंतर त्यांना रिमझिम पाऊस सुरू होईल. आणि त्यांच्या रिमझिममध्ये जर ईदभर ओल गेली तर ते शेतकरी पेरणीचा ते निर्णय घेतील. करायला परत एक सांगतो, आमची इकडे परिस्थिती कशी, आम्ही ईदभर ओल गेली की पेरणीचा निर्णय घेतो. आपण आपलं जसं तुमच्या भागात कसं करतात तुम्ही तुमचा निर्णय घ्या. आणि पेरणीचा आम्ही पाऊस येण्याचं, पाऊस कसा येणार त्याचं काम सांगू, आणि तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय स्वतः घ्या. आणि बियाणे निवडत असताना आपल्या नातेवाईकाला, आपल्या स्वतःच्या अनुभवानुसार कुठं आपण स्वतः डोळ्याने पाहिजे नंतर त्या बॅग निवडल्या तसेच बियाणे निवडा. मी देखील आता माझं शेत आहे, यावर्षी माझे 20 एकर सोयाबीन राहणार आहे आणि कापूस देखील राहणार आहे. आणि यावर्षी जवळपास 30 एकर शेतामध्ये कापूस देखील आहे, सोयाबीन देखील मी पेरणार आहे.
आणि पेरणी करत असताना तुम्हाला त्याचा व्हिडिओ देखील देणार आहे. आणि कापूस मी ज्या धूळ पेरणी करणार आहे त्याचा देखील तुम्हाला व्हिडिओ देणार आहे. मी माझं कसं स्वतः निर्णय घेतो, तुम्ही तुमचे स्वतः निर्णय घ्यायचे शेती करत असताना. 7 जूनपासून जे काय होईल तसं तर 6 तारखेला वातावरणात बदल होईल, पण 7 जूनला काय होईल ते वातावरणात बदल होईल. लगेच मान्सूनचा पाऊस बऱ्याच भागामध्ये आलेला दिसेल. मग ते पाऊस मग काय होईल, दक्षिण महाराष्ट्राकडून जे इकडून आल्याच्या नंतर मराठवाड्याकडे येईल, पुन्हा विदर्भाकडे, ह्या इकडं यवतमाळ जिल्हा, नांदेड जिल्हा, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा इकडं असंच जाईल. तसा पुढं ती अमरावतीकडे सर्कल, अमरावतीकडून बुलढाण्याकडे जाईल, बुलढाण्याकडून इकडे जळगावकडे जाईल, धुळ्याकडे जाईल आणि त्याच्यानंतर संभाजीनगर हे असा भाग बराच म्हणजे अहिल्यानगरपासून हे असा भाग जवळपास ह्यामध्ये 14 तारखेपर्यंत कव्हर करून जाईल. आणि मान्सूनच्या पावसामध्ये जमिनीमध्ये ईद बरोबर गेली तर तुम्ही तुमचा निर्णय घ्यायचा, पेरणीचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. अचानक वातावरण बदललं तर उद्या एक लगेच मेसेज दिला जाईल. धन्यवाद.